माझा ताप उतरून गेला म्हणजे माझा ताप पूर्णपणे गेला. My fever is gone. इज हॅज. तू जर व्यवस्थित लिहिले तर तुला स्टार भेटतील. हे कसं बोलतात? का भांडत आहेस? Why are you fighting with her? नॉट हर. त्याच्याशी. तुझी नोटबुक घेऊन ये. Bring your book here. ब्रिंग युअर नोटबुक हिअर. आय सेड नोटबुक नॉट बुक. नमस्कार मंडळी. Hello. कशा आहेत सगळे? हाऊ आर यू ऑल? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्कूलमध्ये बोलली जाणारी सेंटेन्सेस. हो, आपली मुलं जेव्हा इंग्लिश मीडियमला जात असतात तेव्हा पॅरेंट्सचा आणि मुलांचाही गोंधळ होतो. पॅरेंट्स नेहमी सांगत असतात की अरे टीचर काय बोलते ते मुलांना अजिबात कळत नाही. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मुलांना नक्की दाखवा. म्हणजे आजच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत बोर्डवरती सगळे मी मराठीमध्ये सेंटेन्सेस लिहिलेले आहेत आणि ते आपल्याला सुवाने ट्रान्सलेट करून दाखवणार आहे आणि तुम्हाला ट्रान्सलेशन इथं स्क्रीनवरती दिसणार आहे. सो तुम्ही ते सेंटेन्सेस इझिली नोट करून घेऊ शकतात आणि तुमच्या मुलांसोबत प्रॅक्टिस करू शकतात. व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. कमेंट थ्रू विचारू शकतात किंवा तुम्ही मला इन्स्टावरती डायरेक्ट मेसेज करू शकतात. चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कुठले कुठले सेंटेन्सेस आपण शिकणार आहोत. सर्वात आधी क्लासमध्ये जे जास्तीत जास्त टीचरचं सेंटेन्स बोललं जातं ते म्हणजे बोलणं बंद करा. स्टॉप टॉकिंग. स्टॉप टॉकिंग. हे स्वतः कर. डू इट बाय योरसेल्फ. व्हेरी गुड. हे आत्ता कर. डू इट नाउ. हे उद्या कर. डू इट टुमारो. आता सुहानीने हे सेंटेन्स बोललं की हे आत्ता कर, डू इट नाव. पण आपल्याला जर बोलायचं असेल हे आज करते तर ते तुम्ही कसं बोलणार ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट मी नक्की रीड करत असते आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा देत असते. सो डू नॉट फॉरगेट टू कमेंट. हे उद्या कर. डू इट टुमारो. सर्वजण उभे राहा. ऑल स्टँड अप. याचा अर्थ काय? What does it means? इट मीन मला तुझी नखं दाखव. Show me your nails. त्याचप्रमाणे मला तुझी पेन्सिल दाखव. Show me your pencil. मला तुझे हात दाखव. Show me your hands. तर बघा, मुलांना जर आपल्याला काय सांगायचं असेल की तू मला हे दाखव तर आपण बोलू शकतो शो मी आणि पुढे जे ऑब्जेक्ट लावायचं असेल ते तुम्ही लावू शकतात. म्हणजे तुमचं पॅटर्न जर लक्षात आलं तर तुम्हाला सेंटेन्स मेकिंग इझिली तुम्ही सेंटेन्स बनवू शकतात. तू या जागेवर जाऊन बस. Sit on your place. सिट इन युअर प्लेस. गो अँड Sit in your place. वर्गात झोपू नको. Don't sleep in the classroom. वर्गात बोलू नको. Don't talk in your class. डोंट टॉक इन द क्लासरूम किंवा डोंट टॉक इन द क्लास. सर्वजण सोबत उभे राहतील. All stand up together. ऑल विल स्टँड अप टुगेदर. तुझी बॅग इकडे घेऊन ये. Bring your bag here. तुझी नोटबुक घेऊन ये. Bring your book here. ब्रिंग युअर नोटबुक हिअर. आय सेड नोटबुक नॉट बुक. तू काय म्हणालास? What did you say? व्हॉट डिड यू से? गुड. तू त्याच्याशी का भांडत आहेस? Why are you fighting with her? नॉट हर. त्याच्याशी. Him. आणि तिच्याशी. Her. आणि त्यांच्याशी. They. देम. Them. मला ताप आहे. I have a fever. आय हॅव अ. Fever. मी आजारी आहे. I am sick. किंवा तुम्ही बोलू शकतात आय एम इल. जेव्हा मुलांना टीचरला सांगायचं असेल की मला ताप आहे तर हे सेंटेन्स खूपच युजफुल आहे की आय हॅव अ फीवर किंवा मी आजारी आहे तर सांगू शकतात आय एम सिक. माझा ताप आता कमी झाला. My fever has subsided. सबसायडेड म्हणजे कमी होणे. माझा ताप उतरून गेला म्हणजे माझा ताप पूर्णपणे गेला. My fever is gone. इज हॅज गेला. My fever has gone. व्हेरी गुड. तिला मारू नको. Don't beat her.
मुलांनो ओरडू नका. Children, don't shout. तुझी जागा कुठे आहे? Where is your place? किंवा तुम्ही बोलू शकतात वेर इज युअर सीट. SEAT सीट म्हणजे जागा, आपली बसायची जागा, आणि SIT सीट म्हणजे बसणे. राईट. अजून सगळ्यात टीचरचं फेवरेट सेंटेन्स ते म्हणजे तू जर व्यवस्थित लिहिले तर तुला स्टार भेटतील. हे कसं बोलतात? You will get stars if you write neatly. व्हेरी गुड. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 20 ते 25 सेंटेन्सेस शिकलो. ते तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि तुमच्यासाठी सुद्धा कॉमेंटमध्ये तुमच्यासाठी मी एक सेंटेन्स देते, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये करून देऊ शकता, कारण मी तुमची सगळ्यांची कॉमेंट रीड करत असते. सेंटेन्स आहे की तुझ्या मित्रांना गुड बाय म्हण किंवा तुझ्या टीचरला गुड बाय म्हण. हे आपण मुलांना कसं सांगणार, कारण हे पॅटर्न आपण आजच्या सेंटेन्सेसमध्ये घेतलाय. तेच पॅटर्नचं सेंटेन्स मी तुम्हाला विचारते आहे, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की करून दाखवा. आणि हो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू. थँक्यू.